का तळेगाव त्या मातोश्री लॉन्स बाहेर आता दाखल झालेत। काळे कपडे घालून अंबादास दानवे विमानतळ परिसरामध्ये पोहोचलेत। मोदींच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। मातोश्री लॉन्स बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काळा मास्क या ठिकाणी घालण्यात आलेला आहे, काळे कपडे घातले गेलेले आहेत आणि काल सुद्धा आपण पाहिलेला की निषेध आंदोलन जे आहे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आलेलं होतं। आज मोदी जळगावच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळेला छत्रपती संभाजीनगरमध्ये काही वेळातच छत्रपती संभाजीनगरमधल्या विमानतळावर मोदी उतरणार आहेत आणि त्याच वेळेला त्यांचा विरोध म्हणून अंबादास दानवे या परिसरामध्ये पोहोचले। दत्ता कनमटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दत्ता, नक्कीच वृषाली, छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरून नरेंद्र मोदी हे दुसऱ्या विमानाने जळगाव या ठिकाणी जाणार आहेत। मात्र याच कालावधीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने नरेंद्र मोदी यांचा विरोध केला जाणार आहे। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे विरोध आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे आणि त्यासाठी विमानतळाच्या दिशेने अंबादास दानवे हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत निघालेले आहेत। अंबादास दानवे आपल्या सोबत आहेत। दादा, काळे कपडे घालून तुम्ही आता निघालेला आहात विमानतळाकडे, विरोध करताय? हो, विरोध तर चालू आहे ना आमचा। आम्ही या सरकार मग राज्याचा असेल केंद्राचा असेल याच्या विरुद्ध आम्ही विरोधच करतोय। कारण ज्या पद्धतीने या देशामध्ये महिलांवर अत्याचाराचा प्रकार वाढलेला आहे, प्रमाण वाढलेलं आहे। आपल्या या महाराष्ट्रात तर किती कळस घातलेला आहे। बदलापूरची घटना, अकोल्याची घटना, कळव्याची घटना, कोपरखान्याची घटना, उरणची घटना, किती घटना रोज महिलांवर अत्याचार होत आहेत। आणि सरकार काय करत आहे? सरकार सरकारी खर्चानं उगाच महिलांना 1,500 रुपयाची लालूच दाखवत आहे, लाडकी बहीण म्हणतं आणि इकडे बहिणीवर अत्याचार करतं ते उघड्या डोळ्यांनी बघताय। भाऊ असे असतात का? बहिणीवर होणारे अत्याचार भाऊ बघू शकतात का? काय कामाचे नामर्थ भाऊ? मग तुमचा हा विरोध थेट पंतप्रधानांपर्यंत तुम्ही करताय? मग कोण आहे देशाचा प्रमुख? यांच्यात दमच राहिला नाही राज्यातल्या लोकांमध्ये, म्हणून पंतप्रधानाचा आम्ही आदर करतो। पंतप्रधान रशियात जातात, युक्रेनला जातात, त्यांच्या युद्धाचं नियंत्रण करण्याचा प्रयत्न, मग आपल्या देशातलं जरा इझी करतील, ते सहज करतील म्हणून आलो आम्ही। काय काय तुम्हाला मुद्दे आहेत असे की पंतप्रधानांना विरोध करताना तुम्ही मांडताय? आमचा विरोध, आम्ही निषेध करतोय या सगळ्या घटनेचा। पंतप्रधानांनी उघड्या डोळ्यांनी हा बघितलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आता त्यांचे डोळे उघडतात का बघू, का युक्रेन रशिया तिकडे लावून बसतात बघू। डोळे आणि तोंड पण उघडा। आता जर बघितलं तर ह्या घटना सातत्याने घडतात। काल सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या हातनूरला सुद्धा अशीच एक घटना घडलेली आहे। हे का होतंय? राज्य सरकार सक्षम नाही, राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाचा धाक नाही। एखादा उडवा ना, एखादा करा ना एन्काउंटर, होईल ना नीट, हिंमत नाही राहणार कोणात। हे घोषणा वगैरे कोण नाही द्यायची। आपण बघू शकता की अंबादास दानवे हे विमानतळाच्या बाहेर रस्त्यावरती पोहोचलेले आहेत आणि पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी साखळी केलेली आहे आणि अंबादास दानवे आणि त्यांच्यासोबतच्या इतर पदाधिकाऱ्यांना रोखण्याचे या ठिकाणी पोलिसांकडून सुद्धा प्रयत्न सुरू झालेले आहेत। आपण बघू शकताय की मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। अशी रांग लावून पोलीस या ठिकाणी थांबलेले आहेत की अगदी मातोश्री लॉन्स पासून विमानतळापर्यंत हा पोलिसांची या देशामध्ये लाखो